किती येतील सांगता येत नाहीये. कदाचित आमचं या मैदानावर देखील करण्याचा मोठा मनसुबा आमचा आहे. सहकारच्या माध्यमातून बघूया, कारण मॅच करणे सोपं काम नाहीये. अनेक स्पॉन्सर घ्यावे लागतात, चांगले स्टेज, चांगलं डीजे, संपूर्ण लाइटिंग, त्याचा खर्च हा तुम्हाला करायला बघायला मिळतोय. सुसाट वारा सुटलाय. मला वाटतं समुद्राला भरती असते ना तेव्हा असे वारे जास्त बघायला मिळत आहेत. चला बॅटर पाठवा प्लीज, घाई करा. डीजे आहेत का? वो मराठी गाने का भी जितने भी कोली गीत है ना आपके पास. आमच्या शिवशंभू प्रतिष्ठानचे नागडे मॅचचा आनंद घेतात. आमचे सामाजिक कार्यकर्ते कोळगावचे बिझनेसमॅन आशिष पाटील हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. सुखादुखाहून सर्व काय असेल तर क्रिकेट आणि क्रीडांगणात खेळ असेल जिथे माणूस तन मन धन सर्व विसरून जातात. आपण दुसऱ्याचा खेळ बघताना आनंद होतोय आणि आपल्या आनंदातले जे काही दुःख असतात ते दूर करण्याचं काम हे क्रीडा क्षेत्र तुम्हाला बघायला मिळते. जबरदस्त मॅन आमचे प्रॉपर सरावलीचे ग्रामस्थ सरावचे जुने जाणते क्रिकेटपटू असंख्य मैदाना ज्यांनी गाजवले चूक झाले स्कोरिंग केलाय असे अनेक नागरिक बेटेगावचे प्रॉपर आणि आमचे मुख्य ऑर्गनायझर तुम्हाला बघायला मिळतात. बघा बिझनेसमॅनच्या गाड्या देखील असतात पण गाडी विना त्या राहत नाही. गाड्यामधून इथे येतात आणि मॅचचा आनंद घेतात. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना आजचा पहिला संघ तुम्ही बघितला SRG पूर्वी 11 हा संघ क्वालिफाईड झालाय. कालच्या दिवसात 2 आपण बघितलेत. काल एका साईडला संघ तुम्हाला बघायला मिळाला ड्रीम 11 सरावली आणि दुसरा संघ तुम्हाला बघायला मिळाला ईशान 11 आलेवाडी. आजच्या दिवसात पहिला संघ तुम्ही बघितला SRG स्वप्नील घरत पूर्वी 11 असा संघ बघितला आणि आता ह्यातील विजेता संघ हा तुम्हाला बघायला मिळतोय. सामना सुरू होतो, नाणेफेक जिंकली, प्रथमतः फलंदाजी घेण्याचं काम केलंय. आतापर्यंत इतिहास चेसेबल झालेलेच नाहीयेत. चला 12वा खेळाडू द्या ना, नावं सांगा. तुमची नावं आम्हाला माहिती पडत नाहीये. युट्यूबवर तुमची चुकीची नावं जात आहेत. एका साईडला राकेश प्रभू चिन्मय हे 2 फलंदाज तुम्हाला ओपनिंगला बघायला मिळत आहेत. चिनू डावखुरा फिरकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. मॅन फ्रॉम बिरवाडी जिवा याने जो जीवाने क्लास निर्माण केला. उजव्या हातात लेग ब्रेक गोलंदाजी अनेक मॅचेस त्याने गाजवला. गतवर्षी सुरुवातीला त्याला आपण बघितलं आमच्या समालोचनामध्ये सुंदर गोलंदाजी करण्याचं काम जीवाने पालघर तालुका प्रेमीमध्ये केलं. उत्कृष्ट गोलंदाज ठरला. त्यानंतर पालघरची नाईट मॅच गाजवली, अनेक स्पर्धा गाजवल्या. यावर्षी सातपाटी आमदार जिल्हा प्रमुख चषक गाजवला. हिलेज भाऊ चौधरी शाखा प्रमुख ध्रुव इलन सातपाटी आयोजित ती स्पर्धा होती लाख मोलाची. तिथे देखील चांगली जबरदस्त गोलंदाजी कालच्या दिवसात अफलातून गोलंदाजी करत असताना आपण जीवाला पाहिलं. टीम सरावलीचा खेळाडू जीवा बघत हो इथे बॅकफुटला जाऊन चेंडू रिव्हर्स स्विप खेळायचा होता. चेंडू हातातून निसटला. एक मोठा संधी निर्माण झाली होती. राकेश प्रभू सारखा खेळाडू धावबाद झाला असता. एक धाव ही फलकावर लागली जाते. शाम ढलते हुए आज की अंतिम मैच एक तरफ है बिरसा मुंडा खैरापाट और दूसरी तरफ आप नजर आ रहे हैं सरकार 11 बेटेगांव की टीम. इस टीम में से जो मैच जीतेगा वो आज के दिन में दूसरी उस टूर्नामेंट की चौथी टीम क्वालिफाइड की जाएंगी सुपर 8 में. जीवा देखिए डीसी से काम से छूटने के बाद बिल्कुल ग्राउंड पे आते हैं. ऐसे भी आज भी ग्राउंड के अंदर आते हुए जीवा नामक ये हमारे बेहतरीन खिलाड़ी चिन्हू गेंदबाजी करते हुए लो फील्डर गेंद थी बहुत ही बेहतर स्टेट ड्राइव से खेल दिया. कैमरामैन के नीचे गेंद आउट रन के बाहर 4 रनों के लिए बहुत ही खेलपूर्ण शॉट. काफी सेपर शॉट माना जाता है क्रिकेट विश्व में. स्टेट ड्राइव 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. कालच्या दिवसात मॅच घेतली. आज कामावर गेला आणि आज संध्याकाळ सुटल्यानंतर रोज याच मैदानावर प्रॅक्टिस करताना जीवाला आपण बघत आहात. गुड शॉट एक अतिशय दर्जेदार फटका तुम्हाला बघा. लो फुलटा चेंडू होता. पुन्हा चिनू मार्गस्थ होते. समोर राकेश प्रभू नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. सोडून दिला चेंडू सरळ जातून येतो. विकेट किपरच्या हातामध्ये तिथून निसटतोय पण बाकी थर्डमॅनच्या खेळाडून अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं. चेंडू निर्धाव चेंडू हाताळला जातोय. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघत आहात. बोईसर प्रीमियर लीग पर्व 2 राजे छत्रपती संभाजीराजे क्रीडांगण बेटेगावचं हे उत्कृष्ट मैदान तुम्हाला बघायला मिळते. चोहो बाजूने हिरवळ आणि एकमेव असं हिरवळीचं एका गावाचं मैदान ते म्हणजे बेटेगावचं मैदान. पालघर तालुक्याचं नामांकित असं मैदान. रिव्हर्स सुंदर चेंडू बनवला. चेंडू निघून जातो डीप गलीच्या रिझल्ट पॉईंट आणि गलीच्या रिझल्ट चेंडू सीमा पलीकडे 4 धावा.
खूप कमी वेळात तुम्ही डावखुऱ्या फलंदाजाला स्विच हिट खेळताना बघतायत. राकेश प्रभू ऍज अ फिट विकेट पॅकेज अशा पद्धतीने खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. आणि धावसंख्या 4 ने वाढून होते ती 9 धावा. जबरदस्त मॅच इकडे बघायला मिळतात. खूप चांगलं क्रिकेटचं आयोजन. क्रिकेट वीरांना आणि क्रिकेट प्रेक्षकांना असणारी हे तुम्हाला एक लज्जतदार मेजवानी. बैक फुट पे चले गए, जैसे गेंद टर्न हुई उस तरह से गेंद को खेल दिया बिल्कुल गली और पॉइंट के रीजन में पॉइंट लाइन के बाहर 4 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन मैच। इस बीच एक बार फिर गेंदबाजी करते हुए चिनू, ओहो इस गेंद को खेलता है मिड विकेट इमरान के ऊपर से लो फुटबॉल गेंद थी, गेंद सीधी निकल गई आउट ऑफ पार्क। यहाँ पे मिलते हैं 6 रन। बिग 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 शॉट। लीजिए। डीजे जी आपको मैंने कहा बताया था छक्के चौके लगाएंगे विकेट लगाए तो बजाना चाहिए ना। डीजे चला समोर संघ आपण देखील थोडी घाई करा वेळ वाचला तर सखत सूर्यप्रकाशामध्ये हे सगळे सामने बघायला मिळतील. फरक धावसंख्या लगना थी म्हणजे 15 तो पहले और के समापन के बाद स्कोर चुका है 15। अभी नए गेंदबाज देखना है पहले पावर प्ले में चिन्हू जिनके आखिरी 2 गेंदों में 10 रन बने, अन्यथा खूब बढ़िया गेंदबाजी उन्होंने की थी। गेंदबाज नाम बताइए। अक्षय। अक्षय मध्ये क्षमता आहे, चांगली गोलंदाजी करण्याचं काम तुम्ही बघितलात आणि ओव्हरऑल जर बघितला तर खूप चांगला संघ तुम्हाला बिरसा मुंडा बेटेगाव हा संघ देखील बघायला मिळतो. अक्षय खैरापडा माफ करा, लेफ्टला गेलाय चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये इथे बघायला मिळतो. झेल होतो की काय, चेंडूच्या खाली खेळाडू आणि इथे अप्रतिम झेल पकडला, पहिला झटका बसतोय तो म्हणजे निश्चितच सरकार संघाला. डीजे डीजे मला नवरा केला आणि काय गीत वाजलं जातं. प्रत्येकाच्या मोबाईलची रिंग टून जिथे जिथे लग्न होतात तिथे गीत तुम्हाला वाजायला बघते. लग्नाची पत्रिका टाकायला घेतली की गीत वाजायला मिळते, कारण लग्नाचं सीझन पुन्हा चालू होईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ते नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. पुष्कर सालवडचा उगवता तारा, उत्कृष्ट दर्जेदार खेळ, पाच माफ करा. बॅक टू बॅक दुसरा गडी देखील बाद होते. शॉर्ट ऑन पूल करायचा होता, चेंडू गेला मिड विकेटच्या रिझनला, पण अंतर कापलं नाही, फक्त उंची गाठली आणि बघता बघता दुसरा विकेट गोल्डन ब्लॉकचा शिकार बनला. पुष्कर आल्याला पहिला चेंडू गाऊन झाला गोल्डन ब्लॉकचा शिकार. चांगला कमबॅक केलं. पहिल्या षटकात धावा आल्या असताना वाटलं होतं की मोठी धावसंख्या उभारतायत, पण या षटकात बाकी 2 मोठे झटके दिले ते म्हणजे सकार 11 संघाला. तर निरंजन घरतसारखा नवा जाणता नव्हे तर दुबाबदार ज्याने क्रिकेट विश्वात खूप मोठं नाव केलं, सांगली, सातारा, कराड, पुणे, आणि तुम्हाला सांगायला आठवेल की निश्चितच तुम्ही बघितलं असेल अनेक अनेक मोठ्या स्पर्धा ज्याने गाजवल्यात. महाराष्ट्राच्या क्रिकेटच्या पटलावर ज्याचं प्रामुख्याने नाव घेतलं जाते, बोईसरचा खेळाडू म्हणून त्याला ओळखलं जाते, अशा पद्धतीने निरंजन बघूया आता दोन्ही मोठे विद्वान खेळाडू इथे बाकी कशा पद्धतीने संकटात सापडल्या संघाला कशा पद्धतीने भागीदारीने काढतात. आज संकटात सापडल्या खऱ्या अर्थाने भागीदारी करून बाहेर काढलाय ना. एका साईडला तुम्हाला बघायला मिळेल प्रेमित राऊत आणि तो दुसऱ्या नवीन फलंदाज भव्य, जबरदस्त भागीदारी बघायला भव्य आणि प्रेमित घरात त्याची भागीदारी बघायला मिळाली. अडकलेल्या संघाला अडकलेल्या संघाला चांगला सन्मान आणि कशी धावसंख्या उभी करतो. ऍब्सोल्युटली गुड बॅटिंग, काय क्लास दर्जेदार षटकार बघायला मिळाले. अफरातून सिंगल डबलची रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. धावा होत नव्हत्या, पण त्या नक्की 2 फलंदाजांनी दाखवलं की विकेटवर थांबला, चांगला क्लास आणि दर्जेदार फलंदाजी केली की कशा पद्धतीने बघायला मिळते. 58 धावाची आजच्या दिवसातली मोठी भागीदारी आणि महत्वपूर्ण भागीदारी ती तुम्हाला एसआरजी पूर्वी संघाकडनं बघायला मिळाली.
आता बाकी निरंजन घरत तुम्हाला बघायला मिळतात. एका राकेश प्रभू सारखे दोन्ही डावखुरे फलंदाज बघायला मिळतात. हॅट्रिक चान्स या गोलंदाजाला आहे. अक्षय नावाचा गोलंदाज हलक्या बॅटने खेळून काढला. चेंडू गेला कव्हरच्या रिझनला. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. चांगली बॅटिंग व सिन्सिबल क्रिकेट माइंड गेम ज्याला म्हणतात ना, तशा पहिले स्ट्राईक विकेट केलं. कारण एका साईडला धावाची बरसात करणारा फलंदाज तुम्हाला राकेश प्रभू बघायला मिळतोय. निश्चितच त्याला साथ दिलाय. बघूया कशा पैकी मॅच बघायला मिळते. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चेसेबल झालेलं एकाही संघाने चेस केलेलं नाही. आतापर्यंत ह्या मैदानाची ख्याती होती की दुसरी इनिंग करणारा बॅटिंग टीम जिंकायची, पण यावर्षी बाकी चित्र पलटले गेलेत. कारण विकेट एवढी दर्जेदार बनवलंय ना, अफलातून विकेट. एज घेतलाय. बघूया इथे बाकी हाईट फॅक्टर जे गेली पंचांनी. यस तुमचं अपील निर्णय आहे. पण यष्टाच्या समोर ते उभे आहेत नो डाऊट, पण त्यांच्या वरती लागला. यष्टाच्या वरती गुड अपील निश्चितच बघितलं. पण पंचांनी हाईट फॅक्टर बघितलं, कारण त्याची उंची एवढी उंच आहे ना, जसं का पटकन हात द्यावा आणि आंब्याचा आंबा तोडावा अशा पैकी उंची तुम्हाला बघायला मिळते. कधी कधी उंचीचा फायदा देखील होतो, पण कधी कधी ट्रेनमध्ये चढताना उंचीचा तोटा देखील होतोय. राकेश प्रभू ऍज अ गुड क्रिकेटर खूप कमी समालोचकाला माहिती की लेदरच्या त्यांच्या इनिंग काय काय खेळला हो. संपूर्ण भारतात जेवढे क्रीडांगण आहेत ना राज्याचे, त्या सर्व क्रीडांगण लेदर खेळणारा क्रिकेटवर तुम्हाला बघायला मिळाल. मुश्ताक अली ट्रॉफी म्हणजे आपण जी T20ची ट्रॉफी खेळतो देशामध्ये, त्या ट्रॉफीमध्ये मुंबई संघातून सिलेक्ट झाला खेळाडू आपण बघितलाय. आज जबरदस्त फटका बघायला मिळतोय. आत्मविश्वास आणि विश्वास या फटक्यामध्ये तुम्हाला बघायला. थोडासा ओव्हरपी चेंडू होता, बॅकफुटला गेले, सरळ चेंडू टटवला गेला. 4 धावा खणखण चौकात. वाट देखना रुबाबदार फटका. विजय जी इंग्लिश में बताओ. एनी टाइम 6, एनी पॉइंट 4, दैट्स अ विकेट. सॉन्ग कंप्लीट कीजिए. तो हर भाषे में बता रहा हूँ. गुड मॉर्निंग. इथे बाकी यष्टीरक्षक थोडीशी फ्लम्पिंग झाले. कट करण्याचा प्रयत्न म्हणजे चेंडू पण आता खाली राहिला. बाईकच्या रूपात धावसंख्या 1 बघायला भेटेल. धावसंख्या होते ती 21. मला वाटतं पॉवर प्लेची 2 षटकं झाली. 2 षटकामध्ये 21 धावा, 2 गडी बाद झाले. खूप चांगली सुरुवात केली होती, पण तिथे 2 गडी गेल्यानंतर थोडासा दबाव निर्माण झाला आणि तो दबाव निर्माण करण्याचं काम अक्षय या गोलंदाजाने केलं. तर 2 षटकं 21 धावा. क्या वाटिए चला घाई करा फील्डिंग टीम, तुम्हाला बैटिंग करायची है. तो बिल्कुल 2 ओवर के बाद स्कोर हो चुका है 21. यहाँ पे जो आखिरी मैच है आज के दिन में जो देख रहे पहले बल्लेबाजी करते हुए सहकार बेटेगांव की टीम और दूसरी तरफ बिरसा मुंडा खैरा फाटे की टीम. इसमें से जो टीम जीतेगी वो टीम अगले दौर में मतलब आज के दिन की दूसरी और पूरी टूर्नामेंट की चौथी टीम हमें दिखाई देगी बोईसर प्रीमियर लीग के बीच में. यहाँ पे बेहतरीन मैच छत्रपति संभाजी राज्य की क्रीड़ांगण के ऊपर बेटेगांव के खूबसूरत मैदान है. ना कि बेटेगांव का है, संपूर्ण पालघर तालुके की अगर बात करें एक गांव की, ये हरियाली भरा क्रिकेट ग्राउंड सिर्फ बेटेगांव में भी दिखाई दे. उसके लिए उनकी लगन मेहनत जो खास तौर से हमारे खिलाड़ी कर रहे हैं. भावेश पटेल जिनका मैं काबिल नाम लूंगा, निशान विपुल हे जिथपर्यंत क्रिकेट खेळतात तिथपर्यंत बेटेगावचं क्रिकेट अस्तित्वात राहील. पुढे काय होईल सांगता येत नाहीये. लो फुलटा चेंडू होता. इथे चेंडू टटवला गेला. सरळ एक धाव बघायला मिळते. दुसरी धाव पूर्ण होईल का आणि बघता बघता चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे. 4 धावा खणखणीत चौका. निश्चितच अतिशय सुंदर गीत तुम्ही बघितलं. उदो बोला उदो माझ्या आई मोलाचं उदो अंबाबाईचं उदो हा असतो. हे तुम्ही सांगली, सातारा, कराड, पुणा गेले की सर्व ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारची गोंधळाची गीतं बघायला मिळतात. आमच्या इकडे गेला की कोळी गीताची संस्कृती कोकण पट्ट्यात तुम्हाला बघायला मिळते. अशा पद्धतीचे अनेक संस्कृती नटलेल्या बाबा बापरे त्यांना बाहेर काढायला प्लीज. टीव्हीवर बातमी आपण बघितली एका वळून एका महिला कशा वेळी जखमी केलं होतं. कोमामध्ये आतापर्यंत होती, बरी झाली का माहिती नाही, पण ही गोमाता आहे आमची. अतिशय उत्कृष्ट ड्राईव्ह तुम्हाला बघायला मिळतं. डीप मिडाच्या रिझनला इथे बघा फील्ड थ्रो मध्ये एक धाव बघायला मिळते. कालच्या दिवसात चित्रच पुन्हा बघायला मिळतं. कोंबडा कोंबडी त्याची पिलू घराबाहेर बघताना भेटा का. गुरगावचा बाजार गेला, संध्याकाळी ते येतात, सकाळच्या सर तुम्हाला गेटवर बघायला मिळतात. इथे विकले जातात, इथे बाकी घरात ठेवले जाते. फक्त फरक एवढा आहे.
अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत हाताळलाय. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. आदर्श नावाचा गोलंदाज सालवरचा हा हा इथे चेंडूला टटवलाय. खेळाच्या हातात चेंडू आहे बघायचा अप्रतिम झेल कॅच कॅच सक्सेसफुल केलाय. संपूर्ण बघितलं पाठीमागे दोरीच्या मध्ये आहे नंतर नियंत्रण केलं चेंडूला आवाक्यात आणला आणि बघता बघता अप्रतिम गेच घेतलाय. अफलातून कॅच. या खेळाडूचं नाव सांगा आम्हाला. बघा इथेच तर कळत नाही तुम्ही 12वा खेळाडू पाठवत नाही नावं कळत नाही ज्याने अब्सोल्युटली गुड कॅच घेतलाय त्याचं वर्णन आम्हाला करता येत नाहीये. हे खेळ बघायला मिळते. जबरदस्त कॅच घेतलाय. अशी जी कॅच कोण घेतली नंतर सांगा नाव. ओके अक्षय अक्षय नावाचं ज्याने गोलंदाजी टाकली त्याने जबरदस्त कॅच घेतलाय. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू आदर्श चेंडू टटवला आहे सरळ सरळ मिराच्या डोक्यावरनं पाहायला मिळते का झेल होतोय. इथे चेंडू निघून जातोय. 6 धावा खणखणी षटका. 38 धावसंख्या होते 38. एकंदरीत जो विचार केला षटकासोबत ती म्हणजे 3 आणि 3 षटकाला 38 धावा खूप चांगला कमबॅक केलाय. जबरदस्त मॅच. चला घाई करा फिल्डिंग टीम तुम्हालाच करायचं पूर्ण. 38 आता बघा चिरूला 5 रन केलाय. दोन्ही डावखुरे ओके जबरदस्त कॅच पकडलं निरंजनच्या अक्षयने सुपर मिड विकेटच्या रिझनला अफलातून कॅच. देखिए अभी आने वाले दर्शकों को बताना चाहूंगा ये जो टूर्नामेंट चल रहा है बेटे के ग्राउंड के ऊपर ये टूर्नामेंट है बोईसर प्रीमियर लीग. इसमें काफी आप बात करेंगे तो बिल्कुल तारापुर से लेके घिवली घिवली से लेके दांडी उछली उछली से लेके फिर आप चलेंगे नवापुर आलेवाड़ी नांदगांव मुरबा उसके बाद फिर पाम टिम्बी कलौड़े उसके बाद सरावली उमरोड़ी और बिरवाड़ी और यहाँ से बेटे गांव से लेके पूरा ये सर्कल उनके बीच ये टूर्नामेंट खेला जा रहा है रॉबिन लीग के हिसाब से आज का ये अंतिम मैच. गेंदबाजी करते हुए चिनो फुल टच गेंद थी उसको फाड़ के गेंद जहां कोने में निकल पड़ी है. मिड विकेट मिडॉन के क्षेत्र से लंबी जाती हुई 6 रनों के लिए काफी बेहतरीन बल्लेबाजी राकेश प्रभुदारा.
हो, इथे बघ चेंडू निघून जातोय. बॅकफुटला गेलाय, चांगला शॉट ऑफ. ओके, पॉपिंग क्रीज. पॉपिंग क्रीजचा नो बॉल दिला गेला. यस, गुड अंपायरिंग. तीन तीन खेळाडू ठेवले. हा 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 हा, तीन खेळाडू. धावसंख्या वाटते 5 नाही, धावसंख्या होती ती 50 धावा या फलकावर लागतात. चांगली धावसंख्या आहे. 60 धावा ना या टुर्नामेंटला खूप मोठ्या आहेत. निशांत, कालच्या दिवसावर आपण बघितलं, एक जुने जाणते खेळाडू लेदर क्रिकेटर म्हणून खूप चांगला गाजवलाय. चेंडू टचडाऊन नाही. चेंडू श्रीमान पलीकडे 6 धावा. शिक्का. धन्यवाद. चला, आमच्या तमाम बोईसर प्रीमियर लीगच्या सर्व खेळाडू आयोजकाकडनं निशांत दादा तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. एनिव्हर्सरी आहे तुमची लग्नाची. यस, असंच लग्नाचा संसार पुढे सुख समृद्धीचं असंच जावं आणि तुमच्या दोघांच्या ज्या महत्वाकांक्षा असतील त्या संसाराचं पूर्ण हो, हीच आमच्या तमाम समालोचकांकडून तुम्हाला शुभेच्छा. हो, इथे बाकी गडी बाद झालाय. इथे बाकी गडी बाद झालाय, मोठा गडी तंबूत परततोय. अनेक वेळा असं बघायला मिळालं क्रिकेट विश्वामध्ये आपण बघितलं. पण अजून देखील जितू सारखा चांगला फलंदाज मैदानामध्ये आहे. कारण जितूचा विचार केला, चांगली बॅटिंग करताना सकाळच्या सत्राला कव्हरचा 6 तरी मारलेला. अफलातून अफलातून कव्हर 6 मारला, पण आता फुलटच चेंडूला फिनिश करू शकलेला नाहीये. एक महत्वाचा गडी मोक्यासाठी बाद झाला, चांगलं कमबॅक झालं. खऱ्या अर्थात संघाचं तुम्हाला बघायला मिळते. चिरूची चांगली फिल्डिंग बघायला मिळते. चेंडूवर गेला, चेंडू हाताला लागला आणि हाताला लागला तर यष्टावर झाल्यानंतर राकेश प्रभू हा निश्चितच पुढे होता आणि गडी बाद झालाय. अजून देखील फलकावर धावसंख्या आहे ती 56 धावा फलकावर तुम्हाला बघायला मिळतात. न्यू बॅटर तन्मय. चला, तन्मय हा देखील घेऊन जात तुम्हाला फलंदाज बघायला मिळतोय. आता प्रॉपर एका गावातले दोन्ही बॅटर तुम्हाला बघायला मिळतात. नॉट स्ट्राईकला तन्मय आहे, स्ट्राईकला तुम्हाला बघायला मिळते जितेंद्र जित्तू नावाने ओळखला जात आहे. खूप काही जबाबदारी त्याच्या मोठ्यावर. जो दर्शक हमारे पास देरी से उनके लिए बता दो, आज का आखिरी मैच लोग देख रहे हैं. आमच्या बोईसर पोलीस स्टेशनचे शाळुंके साहेब, आपण प्लीज आमच्या व्यासपीठावरती यायचंय. त्याची आवाज बढावून थोडा. शाळुंके साहेब, कृपया आपण आमच्या मंचावरती यायचंय. एक पोलीस खात्याचे आता ती तुम्ही खूप सुंदर काम करता, पण क्रिकेटवर देखील तुमचं खूप मोठं प्रेम हे अनेक वर्ष आपण बघितले. इथे बाकी अपील करतायत. पंचारी डीआरएस घेतलाय, जबरदस्त मोठं अपील केलं गेलं. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. आमच्या पोलीस डिपार्टमेंटचे शाळुंके साहेब, कृपया आपण आमच्या व्यासपीठावरती या. तुमचं अद्भुत कार्य आणि तुमचं क्रीडांगणावर असलेलं खेळाडूवर असलेलं प्रेम हे अनेक वर्ष आपण बघितले. स्पर्धा कुठे असलं म्हटलं आणि आज मला आनंद वाटतो की माझ्या धावसंख्या आहे ती 56, 56 धावा. आता आपण धावा आहे 56. नोट आउट है, नोट आउट. डीजे थोड़ा आवाज बढ़ाइए ना, पीछे से हमें बार बार फोन आ रहे हैं. तर शाळुंके साहेब, प्लीज कृपया आमच्या मंचावरती या. बोईसर प्रेमी तुम्हाला आवर्जून आमंत्रित केलं जाते त्या व्यासपीठावरती. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. बोईसर प्रीमियर लीग आजच्या दिवसातला शेवटचा सामना. एका साईडला आपण सहकार 11 बेटेगाव आणि दुसऱ्या साईडला बिरसा मुंडा खऱ्या फाटक. इथे बघत आहात एक रंगतात तडत मैदानाच्या आतमध्ये. इथे बघत दुर्भाग्यरित्या धावबाद झाले ते म्हणजे राकेश प्रभू, पण त्यानंतर मोठी जबाबदारी उचललाय. 57 धावा या आतापर्यंत फलकावर लागल्यात. काय सुपर क्रिकेटी शॉट आपण बघितले, जबरदस्त भागीदारी सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितली, चांगली गोलंदाजी. पण यावर्षीचा जर एकंदरीत तुम्ही जे विचार केला
तर इथे बाकी चेसेबल होत नाहीये. म्हणजे दुसरी फलंदाजी करताना, धावाचा पाठलाग करताना एकही संघ आता आपण इकडे बघितला नाहीये. म्हणजे जो प्रथम फलंदाजी करतोय तोच संघ आतापर्यंत विजेता होताना आपण बघितले. चला घाई करा, वॉर्निंग आहे, तुम्हालाच करायचंय, नो बॅट लाईट असं अगोदर म्हटलं गेलं होतं, म्हणून तुम्हाला विचारूनच आयोजकांनी निर्णय दिलाय. कडमॅन बघायला मिळते, गदी बघायला मिळते, पॉईंट बघायला मिळते, डीप कव्हर बघायला मिळते. बॅट चेंज घेतलाय, जबरदस्त फिल्डिंग काळा दरम्यान गुड थ्रो. चांगलं बॅकिंग झालं, अन्यथा पुन्हा मोठ्या धावा बघायला धावसंख्या 1 58 धावा ह्या बघायला मिळतात. पाचवं षटक चांगलं कमबॅक केलं. असं वाटलं होतं की 80-85 धावा बघायला मिळतील, पण इथे बाकी चांगलं कमबॅक करताना गोलंदाज तुम्हाला बघायला मिळाले. जबरदस्त मॅच. तन्मय बघूया, हा घेवलीचा खेळाडू आहे. आज बाकी सहकार 11 या संघासाठी खेळताना आपण बघत आहात. संध्याकाळचं सत्र तुम्हाला म्हटलं की थोडंसं अंधार होताना बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतोय. हो, गुड बॉलिंग. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली तो पंचाने नो बॉल दिलाय. ओके, यस. पंचाने नो बॉल दिलाय. 3 प्लेयर. येस येस, आमच्या समालोचक कक्षातून देखील निशाण्याने म्हटलं होतं नो बॉल, कारण क्रिकेटचा की त्याला माहिती आहे, क्रिकेटची सी त्याला माहिती आहे. त्यावेळेस तुम्हाला बघायला मिळालं. कर्णधार त्या नवोदित खेळाडू लक्ष ठेवा, त्यांना तेवढं माहिती नसतं. तुम्ही सांगा त्यांना की बाबा कुठे असायला पाहिजे, लक्ष ठेवा आशिषजी. हम्म. जबरदस्त मॅच, चांगली पंचगिरी तुम्हाला बघायला मिळते. पंचगिरीची क्वालिटी आहे बघा, हे असायला पाहिजे. तुम्ही एवढी मोठी टुर्नामेंट करता, तुम्हाला प्रत्येक नियमाची पल्लवत्ती माहिती तिथे बघायला मिळते. आणि म्हणूनच तो म्हटलं नाही, ही जी मंडळी आहे ना, आशुतोष व्यवहारे वगैरे, ही मंडळी तुम्हाला नेहमीच चांगली पंचगिरी बघायला मिळते. आता बाकी आशिष परत मोठी जबाबदारी उचलतात, त्याला सांगतात की बाबा कुठे राहायचं आहे. बघा फ्रीडचा फायदा कसा उचलतायत. आशिष परब स्वतः यष्टाच्या पाठीमागे उभे. बघूया डावकरा फलंदाज फ्रीडचा फायदा उचलतोय का. बढ़िया गेंद, जबरदस्त गोलंदाजी करता था, पूरी हिट की गेंद थी। रूम बना के शॉट करना चाहिए था, गिरने के के रूप में स्कोर एक से आगे बढ़ता, थोड़ी सी हड़बड़ विकेट कीपर की वजह से, अन्यथा ये गेंद बिकती देखने मिलती थी। तो कुल मिला के अब तक स्कोर का बात करेंगे तो स्कोरबोर्ड पे स्कोर है 60 रन। पांचवें अगर प्रगति पथ पर चलते हुए 60 रन बहुत कुछ मायना यहाँ पे रखते हैं। 66 हाईएस्ट स्कोर था एक इनिंग का, और वो भी पेड नहीं करे, 60 पे भी मैच जीतने का काम किया है। आज का आखिरी दिन का यह आखिरी मैच, आने वाले कल भी मैच रहेंगे, और सैटरडे तक लीग मैच रहेगी, उसके बाद फिर 4 क्वार्टर, 2 सेमी और फाइनल। पर यहाँ पे ये टाइम बचाना पड़ेगा तो फाइनल खेल पाएंगे। बहुत ही बेहतरीन कवर ड्राइव करेंगे के नीचे, यहाँ पे बहुत ही बढ़िया फील्डिंग, सुपर क्वालिटी फील्डिंग, क्या फील्डिंग और क्या थ्रो किया है, व्हाट फील्डिंग, जोरदार तालियां होना चाहिए। ये होना चाहिए। तितली की तरार से गेंद के ऊपर उतनी ही हवाई सुंदर से रफ्तार करते हुए रॉकेट लॉन्च के थ्रो किया, और इस पिच एक रन के साथ हुआ 61। अच्छी गेंदबाजी अब तक करते हुए 5 ओवर की अभी भी कुछ गेंदें बची हुई, 3 गेंदें अभी भी 5 ओवर की बची हुई है। एक बार फिर गेंदबाजी करते हुए इनको ड्राइव किया है, गेंद गई बिल्कुल स्क्वायर के क्षेत्र में, यहाँ पे बढ़िया फील्डिंग करते हुए, अच्छी फील्डिंग यहाँ पे, जो ही लेना पड़ेगा। बहुत ही अच्छा अफर्ट किया, इस खिलाड़ी का नाम है विशाल, प्रॉपर बेटे गांव के खिलाड़ी है ये। काफी दौड़ लगाई डी स्क्वायर लेग के ऊपर से मिड विकेट की तरफ, और अच्छी फील्डिंग करते हुए 2 रन अपनी टीम के लिए बचाए हैं। देखना है कितना बड़ा कारवा लेके जाएंगे अंतिम, तो कितना रन का पीछा करना पड़ेगा बिरसा मुंडा टीम के लिए। एक बार फिर गेंदबाजी करते हुए, ओहो, गेंद को हवाई सफर के लिए भेजा है, गेंद के नीचे खिलाड़ी है, क्या कैच पकड़ पाएंगे, और बेहतरीन कैच। न ये भी बेटे गांव के खिलाड़ी है, ये शाम के टाइम पे उनका नाम है, और इनका ही नाम रहता है, उनको मालूम है इस टाइम पे किस तरह से जाना है, कि बहुत ही बेहतरीन 2 कैचेस वहां पे पकड़े गए। तो कुल मिला के अभी भी एक गेंद आने बाकी इस ओवर की, और स्कोर है अब तक 63, 63 धावा। तर आमच्या भोसर पोलीस डिपार्टमेंट शाहूके साहेब, आम्ही वारंवार आपल्याला विनंती करतो, आपण या, कारण पोलीस डिपार्टमेंटमध्ये खूप ऍथलीट बघायला मिळतात। कालच्या दिवसात जर तुम्ही बघितलं, आमचे पोलीस साहेब आमच्या समोर आले होते, ते देखील ऍथलीट एक चांगले बघायला मिळतात, क्रिकेटवर त्याने आवर्जून प्रेम केलंय। चला अक्रॉस करा प्लीज, लवकरात लवकर। जबरदस्त कमबॅक केलाय धावसंख्या टीमची,
63 गेले का? चला 63 धाव तुम्हाला बघायला मिळतात. वारा काय सुटला, पडदे फाटले गेले. रॉकेट लॉन्चर प्रमाणे जिथे अरब कंट्रीमध्ये रॉकेट लॉन्चर तशा पद्धतीचे पडदे का फुटले, बॅनर का बांधले. बॅनर आता बनवू नका, मला वाटतं शनिवारी संध्याकाळी बरं वारा सुटतोय. पाहुणे म्हणजे रविवारी तुम्हाला बघायला मिळणार. आता बाकी न्यू बॅटर आलेत ते अभिजित, ज्याने काय गोलंदाजी केली होती. मोक्याच्या क्षणी 6 चेंडू 21 धावा डिफेंड केल्या आणि जबरदस्त गोलंदाजी करण्याचं काम या अभिजित नावाच्या गोलंदाजाने आपल्या संघासाठी केलं. हो, गुड बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळेल. विकेट एवढी मखमली आहे ना, गालावरती जसं काही क्रीम लावायची आणि आरशात बघावं तशा पद्धतीची विकेट तुम्ही इथं बघायला मिळालाय. लाद्या घरात बसवलं पॉलिश करण्याची गरज नाही, तशा पद्धतीची विकेट बनवलाय. आणि ही विकेट बनवण्यासाठी बघितलं ना काय काय केलंय. निशान आयुष्यामध्ये आम्ही क्रिकेटमध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना मोटरसायकल जाऊन आणलाय, असं पहिल्यांदा बघायला मिळालं. मैदान सुकवण्यासाठी पेट्रोल टाकून आग लावण्याचं काम हे देखील बेटेगावच्या मैदानावर आम्ही बघितलं. गत वर्षी पाऊस पडला, आपलं मैदान ओलं झालं. म्हणजे जे काही कुठे होत नाही ना, ते बेटेगावमध्ये बघायला मिळालं. म्हणून चर्चेचा विषय आणि मोठं गाव तुम्हाला बघायला मिळालंय. ऐतिहासिक ख्याती असलेली बाजारपेठ जर गुरुवारची 1952 सालचं बालभारतीचं पुस्तक तुम्ही काढलं ना, त्याच्यामध्ये बेटेगावच्या गुरुवारच्या बाजारीचं नमूद केलंय. असं ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे गाव तुम्हाला बघायला मिळतं. आणि खऱ्या अर्थाने या गावामध्ये आपण क्रिकेट खेळायला येतो. चांदणी मॅडम पहिल्यांदाच या गावात आल्या. चांदणी मॅडम पश्चिम पूर्वेला कधी आल्या नव्हत्या. काल आल्या आणि बघितल्यानं प्रेमात पडलं. एवढं सुंदर मैदान देखील इकडे आहे का? वर महिला जिल्हा प्रमुख शिंदे गटाचे ते आहेत. माजी सरपंच म्हणून सरावडीचं मोठं काम केलंय आणि खूप मोठं काम करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. चांगला परिवार आपल्या भोसरी भागात तुम्हाला बघायला मिळालाय. चेंडू टटवला हवेमध्ये, चेंडूच्या पाठीमागे जाईल खेळाडू, झेल होते की पाहायचंय आणि मला वाटतं चेंडू निघून जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. ठिकाणी शिकार अशीच बॉलरचं नाव सांगा डीजे थांबा. सचिन ओके. 69 धावा 69 स्कोर होते हुआ, क्योंकि हमारे उत्तर भारतीय भी क्रिकेट का आनंद ले रहे हैं. उनके समझ के आने के लिए मैं हिंदी यहाँ पे कॉमेंट्री आपके लिए करता हूं. एक बार भी सचिन गेंदबाजी करते हुए ऑफ के बाहर गेंद थर्ड मैन की तरफ जा रहे हो. बहुत ही अच्छी फील्डिंग यहाँ पे थर्ड मैन के खिलाड़ी ने की. एक ही रन से संतुष्ट लेना पड़ेगा. और ओ हो क्या रनिंग बिटवीन द विकेट है. यहाँ पे तो बिल्कुल 100 रनों की रनिंग बिटवीन करने से जरूरत पड़े. कुल मिला के 2 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 71, तो 71 रन हो चुके हैं. आने वाले 4 गेंदे में कितने रन बनाना है देखना है. इंडिया और इंग्लैंड का सेमीफाइनल, ये जो बातें हैं ना सब हम लोग गोटिया खेले थे. गोटिया आपको बताएंगे किसका किसका मैचेस रहता है. अभी भी 4 गेंदे आने बाकी है. शेवटचे 4 चेंडू तुम्हाला बघायला मिळतात. बघूया सहकार 11 पेटेगाव संघ किती धावा काढतात आणि कशा पद्धतीचे टार्गेट चेस करतात. उभं करायचं पुन्हा एकदा सचिन ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर चेंडू. दिस इज अ व्हाईट बॉल. पंचाने घोषित केलं गेलं 1+1, म्हणजे एकंदरीत विचार केला धावसंख्या होती ती 73. 73 धावा या बाकी फलकावर लागल्या जातात. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्यापैकी धावसंख्या उभारताना बघायला मिळतात. पण तेवढी चांगली बॅटिंग देखील तुम्हाला बघायला मिळेल. ती निश्चितच बिरसा मुंडा खैरापाटा संघाकडून तुम्हाला पाहायला मिळते. चला सचिन गोलंदाजी करतो. आता बघा स्ट्राईकवर बॅटर येतो अभिजित, याच गावचा खेळाडू, बेटेगावचा खेळाडू अभिजित तुम्हाला बघायला मिळते. चांगला ऑप्ट केला कव्हरच्या रिझनला जातो. बघा बघायला मिळतो क्लास. कमी यंग टॅलेंट तुम्हाला बघायला मिळतात. कारण बेट्टेगावचं क्रिकेट थोडंसं लपलंय. मी नेहमीच म्हणत असतो की दीपक भाऊ तुम्ही निशाण आणि फक्त विपुलचं नाव घेतात, पण ते खेळताना दिसतात, ते जाताना दिसतात. पण तुम्ही काम करा ना. एवढं सुंदर मैदान तुम्हाला गावात दिलंय. या गावासाठी अतिक्रमण हटवून मैदानं केलीत आणि तुमच्यासाठी एवढं सुंदर गाव बघा. ओहो चेंडूला फ्लो केलाय. सरळ चेंडू निघून तुम्हाला बघायला मिळतात. शॉट वर 80. चेंडू चिकन सेंटरला गेलाय. झाल्यात. महागडा षटक सचिन हाताळतोय.
पुन्हा जितू चांगला ऑन केला मिड विकेटच्या रिझनला एकदा तो तुम्हाला बघायला चेंडूच्या पाठीमागे खेळाडू थोडेसे झाडूपणा होता त्याचा पूर्ण फायदा उचलत जाईल आणि बघता बघता दोन एकच धाव बघायला मिळते जबरदस्त फिल्डिंग अँड बघायला मिळालं आणि इथे जर विचार केला टोटल धावसंख्या झाल्या 81 धावा झाल्यात 82 धावा विजयासाठी आहेत प्लस अजून एक चेंडू बाकी आहे काय तर आहेत भावेश पडेल का ओके ओके अरे वा रे वा काय चान्स मिळालाय पेटेगाव मध्ये सर्व काही बघायला मिळते संघ मालक व्हायचं भावेशने षटकारावर ₹500 पारितोषिक विटेजकर त्यांच्याकडनं आहे हो पहिला चेंडू चुकले तुम्हाला वाटतं काय होते बघूया संध्याकाळची वेळ त्यांची झालाय ना निश्चितच दरम्यान संपलाय बघा कशा पद्धतीने एक मोठा विश्वास टाकला आणि इथे जो विचार केला तो मला 82 धावा विजयासाठी करायचे आहेत 81 धावाचं मोठं लक्ष जसं मॅच सुरू होईल समालोचन क्षेत्रामध्ये बदल करतोय ऐकूया प्रीतम घरत यांचा गोड आवाज खूप मजा घेतली प्रीतम घरतचं द्विधा काम आहे का दोन प्रसिद्ध काम आहे एक खेळाडू म्हणून ठेवलाय संघात खेळायला मिळाला तो भाग वेगळा आहे आणि एक समालोचक म्हणून त्यांचं देखील काम तुम्हाला बघायला मिळालंय बघूया रविवारी ईशान 11 जो तुमचा संघ क्वालिफाईड झालाय मिळेल ना मिळेल पण आपलं समालोचनचं काम चालू ठेवायचं जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळालाय 82 धावा कशा होत आहेत हे ऐकण्यासाठी आपण बघूया पाचचा गोड आवाज प्रीतम घरात अगदी पहिली इनिंग संपल्यानंतर 82-81 स्कोर कार्डवर आणि 82 धाब्याचं टार्गेट आहे कालच्या दिवसामध्ये शेवटची मॅच देखील जर विचार केला तर 84चं टार्गेट होतं आणि ईशान 11 अल्लेवाडी संघाने सामना विन केला आणि या स्पर्धेमध्ये कालच्या 5 मॅचेस आजच्या 3 मॅचेस चा विचार केला तर पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम जिंकलेल्या आहेत फक्त एक मॅच जी चेस झालेली आहे ते धावा कमी आहेत 32 धावा आणि 33 धावा चेस झालेले आहेत 33 टार्गेट होतं त्यामुळे मात्र सहजरित्या चेस केलं परंतु गोलंदाजी खूप धारदार झाली आणि उत्सव कोती आणि त्याच्या जोडीला ओपनिंग बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये विक्रांत चला राकेश प्रभू आणि टीमला विनंती आहे थोडं स्पीडअप करा कारण की बघा समोरच्या टीमवर अन्याय झाला नाही पाहिजे प्रकाश ज्योतामध्ये 6 ओव्हर झाल्या पाहिजेत लगेच फील्ड सजवून घ्या टीम मीटिंग जास्त घेऊ नका थोडं फास्ट खेळा फिल्डिंग टीमला देखील विनंती आहे कारण की 6 ओव्हर सूर्यकिरणामध्ये संपल्या पाहिजेत आणि सलामीवीर गोलंदाज आपण पाहू शकतात गोलंदाजी मार्कवर राकेश प्रभू आपल्याला पाहायला मिळतोय अगदी बोईसर प्रीमियर लीग सीझन 2 आपल्याला पाहायला मिळतंय वर्ष दुसरं आहे या स्पर्धेचं पहिलं वर्ष उर्वी 11 संघाने गाजवलं दुसरं वर्ष कोणाच्या बाजूने राहील बघूया
पहिली इनिंग समाप्त झालेली आणि दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. चौकोती नो स्ट्राईकला आणि स्ट्राईकला विक्रांत आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम बडगे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर राकेश प्रभू. चला फास्ट कॅन फिल्डिंग टीम मॅचला करा सुरुवात. पंचाचा येतो इशारा आणि सेकंड इनिंगला होते सुरुवात. 82 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. व्हेरी फर्स्ट बॉल अगदी वाईड यॉर्कर, चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउट, सोपा विकेट. एकटाच धावून पडला होता खेळल्या खेळल्या, मात्र इकडे उत्सव कोटी तयार नव्हता, कारण की सरळ हातामध्ये गेला होता चेंडू. तालमेलची कमी, यस नो वेटचा कॉल झाला नाही आणि यावेळेस मात्र गोल्डन डकचा शिकार. रनआउट मध्ये विक्रांत बॅक टू डग आउट. यस जे थँक्यू. कल्पेश हडळ नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. दांडीपाड्याचा रसल म्हणून ज्यांना ओळखलं जातं. आणि ह्या बघा रसल मसल दांडीपाड्याचा आलाय मैदानाच्या आतमध्ये, फेकून दिलाय चेंडूला स्क्वेअर लेग रिझनला. षटकार. यस तिथे नाही कडे मास्टर. कोणी आहे का तिथे व्हॉलेंटियर बॉल आणण्यासाठी? पहिला बॉल विकेट, रनआउट मध्ये दुसरा बॉल कल्पेश हडळच्या बॅट मधून आलाय षटकार. 82 बनवायचे. ही जोडी खूप महत्वाची असेल, पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे ना, जिथे मात्र एक धारदार गोलंदाजी देखील आहे. जर बघायला गेलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणत्या टीमचा बोलबाला राहिला, खास करून गोलंदाजाचा, तर सरकार 11 बेटेगाव या टीमचा राहिलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील फक्त 9 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये देखील फक्त 10 धावा, परंतु काय फटका खेळलाय. थोडा स्लोवर हात फिरवली ती, बोट फिरवली ती, यावेळेस मात्र गोलंदाजाने चांगलं पीक केला. अगदी वेट बघितला आणि वेट अँड वॉचचा फटका पाहायला मिळाला. पॉईंटच्या इलाक्यामध्ये चौकार. षटकाराचा चौकार. कल्पेश हडल सांगतोय पाठलाग सुरू झालाय 82 धाब्याचा. तयार आहे मी. 3 बॉल 10 धाबा. आतापर्यंत पहिल्या 2 मॅचचा विचार केला तर पॉवर प्लेचे 2 षटक डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन दिली नव्हती, परंतु इकडे पहिल्या बॉलवर विकेट आल्यावर कल्पेशने पुढच्या 2 बॉलावर मात्र मोठा हिट करत, परंतु पुढच्याच बॉलवर यावेळेस आपण बघू शकतात विकेट आलाय. प्रत्येक चकाकणारी वस्तू सोना नसते, तसं प्रत्येक बॉलवर आपण मोठा हिट करू शकत नाही. 6 ओव्हरची मॅच आहे. 3 बॉलमध्ये 10 झाले होते. थोडं संयमी खेळणं देखील गरजेचं होतं. म्हणजेच जो क्रिकेटचा श्वास आहे सिंगल डबल, इथे देखील भार देणं गरजेचं आहे. बेसिक क्रिकेट तुम्ही मात्र टार्गेटनुसार खेळणं खूप गरजेचं आहे. 6 ओव्हरमध्ये 82 बनवायचे. तुम्ही 4 ओव्हरमध्ये फिनिश करण्याचा प्रयत्न केला तर कुठे ना कुठे तो खेळ फसला जातो. 4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 10, 2 गडी बाद. वजाव.
इकडे मास्टर अगदी आपण बघू शकता बॅटिंग करताना राकेश प्रभू त्यानंतर जितू यांची चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. फिनिश ला चांगलं टच देत असताना जितू पाहायला मिळाला. आणि इकडे 4 बॉलचा खेळ होतोय 10 धावा धावपल कवायत उत्सव कोटीवर खूप नजर असेल. जिथे मात्र याचं चालणं या मॅच मध्ये खूप गरजेचं आहे. 2 विकेट गेलेले आहेत नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फटका बसलाय फलंदाज आला फलंदाज गेला. तिसरा झटका लागतोय. यावेळेस पहिल्या ओव्हरमध्ये 5 बॉल 10 धावा 3 गडी बाद. कुठे मस्त लक्ष द्या. बॅट्समन आलेला आहे बॉलरच्या हातामध्ये बॉल आहे तुम्ही लक्ष द्यायचंय. शेवटचा अंतिम बॉल नवीन बॅट्समन आशिष परब हा देखील फटका बसलाय. पुन्हा एकदा पुष्कर येतोय इन ऍक्शन मध्ये. 1 ओव्हर आणि आपण बघू शकता 4 झटके आणि हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज बोईसर प्रीमियर लीग 2 मधला आपल्याला पाहायला मिळतोय राकेश प्रभू. 10 धाब्यावर 4 झटके दिलेत. इथे मात्र बघायला गेलं तर एक चांगली सुरुवात झाली होती. विकेट मिळालं होतं परंतु 3 मध्ये 10 आले होते. त्यानंतर कल्पेश नंतर हिमांशू नंतर आशिष असे सलग विकेट जात असताना आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन आदर्श करत येतोय. अगदी बिरसा मुंडा खेरापाडा टीम आपल्याला पाहायला मिळते. आशिष कडू आणि प्रतीक पाटील यांचा संघ जिथे आपण बघू शकतात सुरुवातीला पहिली मॅच खूप चांगली दिमागदार विजय मिळवला. दुसऱ्या मॅच मध्ये पराभूत झाले बॅटिंग करताना आणि उद्याचा स्क्वॉड उद्या ठीक 9:30 वाजता रिपोर्टिंग टायमिंग 9:45 टॉस आणि 10 वाजता मॅच होणार. दोन्ही टीमने अगदी व्यवस्थित वेळेवर उपस्थित राहायचंय. निरंजन करत हेच लागलंय कॅच पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला नाही. शॉर्ट थर्ड मॅनला थोडी मिसफिल्डिंग देखील आणि इथे मात्र थोडी नाराजगी राकेश प्रभू सांगते. थोडं एफर्ट देणं गरजेचं होतं. डाईव्ह करणं समोर आणि कॅच करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. धैर्य 11 बिरवाडी आणि त्यांचे विपक्ष जय हिंद खैरापाडा ही पहिली मॅच उद्याला आपल्याला पाहायला मिळेल. आणि साई सापडेश्वर सालवड आणि त्यांचे विपक्ष संचिता वॉरियर्स सरावली. आदर्श देखील आलाय. आदर्श देखील जातोय. पहिल्याच बॉलवर क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस आपण बघू शकतात विकेट आलाय. गोल्डन डकचा शिकार हा देखील पाहायला मिळतोय. निरंजन घरतच्या खात्यामध्ये देखील विकेट दिले. थँक्यू आशिष सर आणि नागणे सर. धन्यवाद रजा घेत असताना आजच्या दिवसामध्ये. बॅट्समन नवीन मैदानाच्या आतमध्ये येतोय. नमित मॅन फ्रॉम बेटेगाव. अगदी आपण बघू शकतात टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट मधला डाव्या हाताचा जादुरी गोलंदाज पूर्ण भारतभर चर्चेत असणारा गोलंदाज निरंजन घरत आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि यावेळेस मात्र ही मजबूत पकड मॅच मध्ये बनवत असताना सरकार 11 पेटेगाव टीम आपल्याला पाहायला मिळते. भावेश पटेल अगदी सुपर टीम निवडली त्याने. त्यामध्ये मात्र चांगली कामगिरी राकेश प्रभू, तन्मय, निरंजन, क्रॉस पॅटेट, उत्सव कोटीचा हा फटका. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ. ओ हो क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघा. भले टार्गेट मोठा आहे परंतु इकडे माहिती आहे क्षेत्ररक्षकाला देखील क्रिकेटच्या खेळामध्ये एक एक धावा एक एक बॉल खूप महत्वाचा असतो. धावसंख्या 14, 5 गडी बाद. अर्धा संघ गारद झालाय 14 धावेवर तंबू मध्ये परतलाय. 3 टीम आतापर्यंत सुपर 8 मध्ये जात असताना शॉट होता कट करण्याचा प्रयत्न अगदी मात्र बॅटच्या खालच्या भागाला लागतो त्यामुळे अवघड चान्स होता राकेश प्रभूकडे देखील. 2 षटके इकडे संपुष्टात आलीत आणि 14 धावा धावफलकावर आहेत. येणारे अजूनही 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये धावा बनवायचे आहेत. 68 बनवायचे आहेत 24 बॉल मध्ये. राकेश प्रभू गोलंदाजी मार्कवर येत असताना आजच्या दिवसातली अंतिम मॅच 24 बॉल मध्ये 68 धावा. उत्सव कोती आणि त्याच्या जोडीला नमित फिरवलं अगदी चेंडूला वळवलंय. टप्पा पडल्यावर बाहेर जात असताना अगदी आपण बघू शकता थोडी पाठीला दुखापत देखील आहे परंतु इथे मात्र संघासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते राकेश. आणि जिथे मात्र स्लोवर लेग कटर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्लोवर अगदी एज आणि यावेळेस कॅच टेकन जसं कॅच पकडला तसं मात्र फलंदाज तंबूच्या रस्त्याला जात असताना एक स्पोर्टमॅन स्पिरिट देखील पाहायला मिळेल नमित कडून. 6वा झटका लागतो बॅटिंग टीमला यस तिथे. इकडे मास्टर अगदी उद्या दोन्ही टीमला विनंती आपण वेळेवर या. एक बाजूला धैर्य 11 बिरवाडी, दुसऱ्या बाजूला जय हिंद खेरापाडा. ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आणि जिथे आपण बघू शकता ठीक 9:30 ला मात्र रिपोर्टिंग टायमिंग असेल. 9:45 ला टॉस केला जाईल. 10 वाजता मॅच ऑन होणार. अगदी सोपा कॅच मला तर वाटते ड्रॉप केलाय. कीपरसाठी एवढी सोपा कॅच नसेल. एज लागून मात्र कॅच आला होता. चिन्मय आपल्याला पाहायला मिळतोय आणि विकेट येता येता मात्र इकडे राहिला नाहीतर 7वा झटका लागला असता. चौथी टीम आपल्याला पाहायला मिळणार या मॅच नंतर. सुपर 8 मध्ये जाणारी सॉफ्ट हॅटने अगदी फटका सजवलाय. टीम मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल नक्की पाहायला मिळणार. अगदी बेटे गावातले खेळाडू पाहायला मिळाले. सरकार संघामध्ये हिवली गावातले पाहायला मिळाले. पासळ गावातले पाहायला मिळाले. ते आपण बघू शकतात. हलक्या हाताने सॉफ्ट हॅटने मात्र खेळलं जात आहे. ठीक ना. संध्याकाळी 7 वाजता आपण पाहू शकतात T20 वर्ल्ड कप सेकंड सेमी फायनल अगदी भेटीला येत आहे. 2022 मध्ये देखील इंडिया वर्सेस इंग्लंड ही सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळाली. तिथे मात्र इंग्लंड संघाने इंडिया संघाला एकतर्फा मात्र पराभूत केलं होतं आणि 2024 मध्ये देखील इंडिया वर्सेस इंग्लंड T20 वर्ल्ड कप सेमीफायनल पाहायला मिळाली आणि प्रत्युत्तर दिलं टीम इंडियाने. एकतर्फा मात्र विजय टीम इंडियाने मिळवला आणि त्यानंतरचा विचार केला तर आज 2026 आजचा दिवस लगातार 3 वर्ष 3 वेळेस मात्र T20 वर्ल्ड कप सेमीफायनल मध्ये टीम इंडिया आणि इंग्लंड आमने सामने आपल्याला पाहायला मिळणार. ठीक संध्याकाळी 7 वाजता सामन्याला होणार सुरुवात. वानखेडे स्टेडियमवर ही मॅच भरवली जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून देऊया शुभेच्छा टीम इंडियाला.
ते भारतीय संघाला मात्र शुभेच्छा. आणि आमचे इलियास भाऊ आणि त्याचप्रमाणे संदीपजी धोडी आपण पाहू शकतात रजा घेत असताना वेळेवर अगदी इलियास भाऊ रोज उपस्थित होतात, स्पर्धेचा आनंद घेतात. आणि संदीप भाऊ अगदी बघायला गेलं तर बिझी शेड्यूल आहे, परंतु आज मॅच होती त्यामुळे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. उद्यापासून पुन्हा एकदा बिझी शेड्यूल त्यांचा पाहायला मिळणार. गुड बॉल अगदी फिरवलंय, चकवलंय, टिप्पा पडल्यावर बाउन्स देखील पाहायला मिळतोय. थोडा नाराज देखील आहे. उत्सव मात्र सुरुवात झाली होती त्यानंतर विकेटवर विकेट आले. रेफर व्हाईट बॉलसाठी बॅटिंग टीमने घेतलेला पाहूया. 16 स्कोर कार्डवर आहेत आणि जिथे मात्र बघायला गेलं तर मागच्या षटकामध्ये फक्त धावा आल्या 2 म्हणजे 66 पाहिजे जिंकण्यासाठी. 82 धावेचं आव्हान आपल्याला पाहायला मिळते आणि फेअर बॉल आहे आणि रेफर देखील गमावलाय बॅटिंग टीमने. एक रिव्ह्यू होता बॅटिंग टीमकडे, तिकडे मात्र या बॉलसाठी तो वापरण्यात आला, परंतु हा चांगला बॉल पाहायला मिळते. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फटका उंच गेलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे केविन, नाही मिळणार कारण की कॅच पासून खूप दूर होते. कारण की आपण बघू शकतो या ठिकाणी जो मैदान आहे चढण देखील आहे, त्यामुळे बॉलवर पोहोचणं थोडं अवघड होतं. तर वेट केलं परंतु बाउन्स होऊन चेंडू गेला 4 धावेसाठी चौकात. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 20 धावा धावफलकावर. अगदी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तर केले जातील जोपर्यंत उत्सव आहे तोपर्यंत मात्र प्रयत्न तर होणार, यात वाद नाही. चिन्मय नो स्ट्राईकला आहे. पहिल्याच बॉलवर त्याला जीवनदान मिळालं. 20 झालेल्या 62 धावेची गरज आहे. अप्रतिम मात्र यावेळेस चेंडू हाताळला जातोय. स्लोवर गती परिवर्तन, टप्पा पडल्यावर हातभर वळलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळते. ही क्वालिटी आहे निरंजन घरतकडे. दांडगा अनुभव, फायर संघातून खेळताना अनेक मैदानं गाजवलीत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फटका बसलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक, सोपा कॅच, विकेट. केविन राठोड कॅच करतोय. 7वा झटका लागलाय यावेळेस बॅटिंग टीमला. बिग विकेट उत्सव बॅक टू डग आउट वाजव. कडे मास्टर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. 7 आपण बघू शकतात विकेट आतापर्यंत बाद होताना पाहायला मिळते. फुलटस बॉल उंचच गेलाय, आणखीन एक विकेट येणार निरंजनच्या खात्यामध्ये. कॅच केले भावेश पटेलने. आपण पाहू शकतात 38 सर्कल बाहेर लोकल बॉय भावेश पटेल. घरचं मैदान, सरावाचा डाईम आणि त्यामध्ये मात्र 8वा झटका. आजच्या दिवसामध्ये मला तर वाटते 9 झटके आपल्याला पाहायला मिळाले होते दुसऱ्या मॅच मध्ये. बिरसा मुंडा खेरापाडा टीमचे, आणि या मॅच मध्ये देखील आतापर्यंत 8 गेलेले आहेत. अजूनपर्यंत टीम ऑल आउट होताना पाहायला मिळाली नाही, परंतु इथे मात्र ऑल आउटच्या छायाचित्रामध्ये आलेली आहे. नवीन बॅट्समन विशाल मैदानाच्या आतमध्ये येत असताना विशाल मयेकर. चांगला बॉल, डॉट बॉल अगदी आपण पाहू शकतात. जिथे मात्र षटक संपतंय. 4 दोन्ही गोलंदाजाने अगदी 4 विकेट आपल्या नावावर केलेले आहेत. सॉरी, निरंजन गरजच्या नावावर 3, राकेश प्रभूच्या नावावर 4 आणि 1 रनआउट. अशा रीतीने 8 गडी बाद आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 20. 4 ओव्हर नंतर 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर तयार. $62 पाहिजेत 12 मध्ये.
यावेळेस टप्पा पडल्यावर आतमध्ये येणारा यावेळेस बॉल पाहायला मिळतोय. स्टंपवरून अगदी निघून जातोय आणि डॉट बॉल. बॉलर नेम प्लीज. कल्पेश. ओ लोकल. आपण पाहू शकतात पेडेगावचं मैदान. कल्पेश डाव्या हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन आहे गोलंदाज. वाईट बॉल आलाय. थोडं मात्र ऑफ स्टंपवर यावं लागेल सचिनला, जिथे मात्र आपण बघू शकतात. कारण की 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 61 धावेची गरज आहे. नो टेन्शन ना इथे गोलंदाजी पाहायला मिळणार, कारण की दबाव आता मात्र पूर्णपणे बॅटिंग टीमवर. जवळजवळ दबाव तर निघून गेला असेल, की औपचारिकता तर थोड्या वेळाने येईना, कारण की 11-61 10-6 इथे टाकावं लागेल. हो, यावेळेस आपण बघू शकतात अचानक मात्र बाउन्स घेतला चेंडूने. एक धाव पूर्ण केली. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 60 ची गरज. 10 बॉल आणि 60 धावा म्हणजे 10 बॉल मध्ये 10 षटकारांची गरज आहे. फटका चांगला सजवलाय आणि यावेळेस मात्र चेंडू चाललाय बाउंड्री लाईन पार. 6 षटकार. बऱ्याच वेळानंतर एक षटकार आलाय विशाल मयेरकरच्या बॅट मधून. 6 धावा. आता 9 चेंडू आणि 54 धावेची गरज आहे. 28 स्कोर कार्ड वर. चांगला बॉल. गुड बॉल. कारण की डाव्या हाताचा गोलंदाज आपण बघू शकता टप्पा पडल्यावर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी चेंडू बाहेर जातो, परंतु मागचा बॉल चांगला कनेक्शन होतं, त्यामुळे आपण बघू शकतात यावेळेस यॉर्करकडे गेला गोलंदाज. डॉट बॉल येतोय. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने मात्र खेळला जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल. आता मात्र चेंडू असतील 7 आणि 7 बॉल मध्ये 53 जिंकण्यासाठी बनवायचे. औपचारिकता आहे मॅच मध्ये. शेवटचा बॉल डाऊन द लेग साइड. खराब बॉल. त्याला पनिश केलंय इथे मात्र चिन्मयने. आणि ओव्हर समाप्त होताना 1 ओव्हर आणि 47 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. केविन राठोड आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्यात आता या फुल बॉल. चेंडू चाललाय डीप मध्ये. निरंजन करत आहे आणि एक धाव असेल. औपचारिकता आहे मॅच मध्ये. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. तयार. उंच गेलाय फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. कॅच करतोय. 9वा झटका लागलाय. चिन्मय बॅक टू डक आउट. शेवटचा विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. ऑल आउट आणि मॅच विन होताना सरकार भेटेगाव
टीम आपल्याला पाहायला मिळते. चौथी टीम या स्पर्धेची बीपीएल सीझन 2 जिथे आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये दुसरा दिवस आपण पाहू शकतात आणि दुसऱ्या दिवसामध्ये चौथी टीम सरकार 11 बेटेगाव यावेळेस आपण पाहू शकतात सुपर 8 मध्ये जात असताना नो डाऊट मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करताना 26 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या, गोलंदाजी करताना 4 झटके ज्याने दिले राकेश प्रभू पुन्हा एकदा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. या राकेश. मॅन ऑफ द मॅच दिली जाईल राकेश प्रभू निशांत यांच्या शुभ हस्ते. भावेश पटेल आपण या. भावेश पटेल यस मॅन ऑफ द मॅच देऊया राकेश प्रभू यांना. अभिनंदन राकेश प्रभू आपल्याला